चला आपल्याला काय करायचंय आता ह्याच्यामध्ये यातले जे एक्झाम्पल्स आहेत ती सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. चला फटाफट आपण सॉल्व्ह करायला घेऊया. तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत. आता बघा इथं काय सांगितले आपल्याला, HCF ऑफ 2 नंबर इज 12. HCF दिलाय 2 संख्याचा मसावी 12 दिलेला आहे बरोबर. आणि काय सांगितले, फरक काय दिलाय त्यातला 12 दिलाय, संख्या शोधायच्यात. ठीक आहे, भरपूर वेळ झाला. काय दिले काय आन्सर कोणी? बघा आता आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा फरक शोधूया आपण. फरक 12 दिलाय 2 संख्यांमधला. फरक बघायचा 66 78, ह्यात फरक बघायचा किती आहे. फरक 12 आला बरोबर. 70 82 फरक किती आहे ह्याच्यामध्ये 12चा. 94 आणि 106 मध्ये किती आलाय, हे 94 म्हणजे 94 आणि 6 हे 12 झाले इथं. आणि 84 आणि 96 याच्यामध्ये पण फरक किती झालाय, 12 दिलाय. म्हणजे हा काय आहे आपल्याला विषय इथं लागू पडणार नाहीये. ठीक आहे. आता मसावी 12 आहे. मसावी म्हणजे काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर. ह्यातला कॉमन फॅक्टर किती आहे तर 12 आहे. म्हणजे त्या दोन्ही संख्या कशा पाहिजेत, 12च्या पाड्यामध्ये असल्या पाहिजेत बरोबर. HCF म्हणजे काय आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर. दोन्ही संख्या त्या कुठल्या तर त्या दोन्हींचे फॅक्टर आहे ते बरोबर. 12च्या पाड्यामध्ये कुठली संख्या येते का बघूया आपण बरोबर. मग आता इथं किती दिसते, 12च्या पाड्यामध्ये आहे का 66, 12 पंचेस 60 नाहीयेत. ठीक आहे, हा इथंच ऑप्शनच कट झाला डायरेक्ट बरोबर. त्यानंतर 12च्या पाड्यामध्ये 70 येते का, 12 12 2 24 12 3 36 12 4 48 12 पंचेस 60 72 12 7 84 हे पण येत नाही बरोबर. 12 8 96 येते, 94 आहे, हे विषय कट झाला. 12 7 84 12 8 96 बरोबर. म्हणजे काय आहे, 12चा फरक आहे. पहिल्यांदा आपण काय टॅली केलं, फरक बघितला दोघांचा, फरक आला. त्यानंतर आपण काय बघितलं की त्याचा मसावी म्हणजे तो काय आहे त्या संख्यांचा, तो आपल्याला काय मिळाला, त्याचा थोडक्यात त्याचे फॅक्टर्स आहेत ते बरोबर. त्यानंतर आपल्याला काय करायचे, पुढे बघूया आपण. आता नेक्स्ट समजलं तुम्हाला, हे 12चा फरक आहे सगळ्यांमध्ये, ते टॅली केलं आपल्याला, सगळ्या बरोबर आल्या. एखादा असता तर तो ऑप्शन उडाला असता. नंतर 12चा HCF म्हणजे 12 त्यामध्ये कॉमन असणार आहे, 12च्या पाड्यामध्ये त्या दोन संख्या येणार आहेत. संपला विषय इथंच. ठीक आहे. नेक्स्ट, दोन संख्यांचा मसावी 84 बरोबर. म्हणजे मसावी 84 म्हणजे काय आहे, त्या दोन संख्या 84च्या पटीमध्ये असणार आहे, तेवढं आपल्याला समजलं. ठीक आहे. नंतर काय आहे, लसावी 21 आहे. त्या संख्यांचे प्रमाण एकास 4 असल्यास मोठी संख्या किती आहे. हे एक्झाम्पल सोडवायला तुम्हाला 30 सेकंदाचा टाइम देतो मी. ठीक आहे. थोडस याच्यामध्ये काय झालंय, करेक्शन करावं लागेल आपल्याला. हे काय आहे, हा आहे तुमचा LCM आणि हा आहे HCF. म्हणजे काय आहे, मसावी 21. ठीक आहे. लसावी आहे तुमचा 84 आणि मसावी काय येणार आहे तुम्हाला इथं 21. आता तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. आता हे एकाच 4 प्रमाणामध्ये बरोबर. म्हणजे कुठल्या तर संख्यांचा असा गुणाकार आहे जो एका 4 प्रमाणामध्ये असणार आहे. आपण बघूया इथं काय आहे, त्यातली मोठी संख्या आपल्याला काढायची बरोबर. 84. आता मोठी संख्या काय आहे, आपण सपोज घेतली यातली 12 बरोबर. 12 संख्या घेतली आपण, कुठली मोठी संख्या आपल्याला शोधायची, ही मोठी संख्या. मग मोठी संख्या 12 मानूया आपण. 12 जर मोठी असेल तर त्याच्या 12 84 बरोबर. आणि हे काय झालं तुमचं 4च्या प्रमाणात येते का,
कुठेतरी 12 4च्या पाड्यात येते का? नाही. मग त्यानंतर पुन्हा बघा 48, 12 चोक 48, ठीक आहे. आणि 12 7 84, 4 5, ठीक आहे. हे पण नाही येत आहे. त्यानंतर काय करणार तुम्ही? 21 त्रिक 63, 21 चोक 84. सरळ आपण असं करूया, 21 एके 21, 21 चोक 84. याला सरळ आपण भाग जर दिला 21 एके 21, 21 चोक 84 आपण असं केलं तरी काय येणार आहे? 1 4 येणार आहे. मोठी संख्या काय असणार आहे तुमची? 84. सिंपल आहे. उदाहरण बघितलं की तुम्हाला लक्षात येईल. 1 4, 21च्या पाड्यामध्ये 21 चोक 84 येतं. म्हणून 21 एके 21, 21 काय झाला तुमचा? लहान संख्या झाला. 84 काय झाली? मोठी संख्या झाली. आणि 21 आणि ह्याचा 21 आणि 84 ह्यांचा काय काढूया आपण? HCF एकदा काढून बघूया. ठीक आहे. 21 चे काय आहे? 1 येतो, 3 6 नाही 7 7 7 21 21 एके 21, ठीक आहे. 84 1 2 4 हे पण येणार. 3 3 2 6 3 7 7 7 ने पण जाणार, 21 ने जाणार, 12 ने जाणार. ठीक आहे. मग ह्यातला सगळ्यात लहान कोणता दिसतोय तुम्हाला? इथं फॅक्टर 3 आहे, 2 आहे, 3 आहे. ठीक आहे. याचं काय येणार आहे तुम्हाला? 21 आणि 84. नेक्स्ट बघा, दोन संख्यांची बेरीज 2000 आहे आणि त्यांचा लसावी बेरीज दिली आपल्याला 2000 आणि लसावी 21,879 दिली आहे. तर आपल्याला त्या दोन संख्या शोधायच्या. ठीक आहे. तुमचा टाइम आता स्टार्ट करून देतो मी. 1 मिनिटाचा टाइम तुम्हाला. झालं बघा. आता इथं काय सांगितले? बेरीज 2000 दिली. आपण काय करायचंय? सगळ्यांची बेरीज चेक करायची. 1993 प्लस 7 ह्याची 2000, 1991 प्लस 9 या सगळ्यांची बेरीज काय झाली तुम्हाला इथं? 2000 2000 2000 दिसते सगळ्यांची बेरीज. ठीक आहे. त्या दोन संख्या आहेत. आता यांचं काय करायचंय आपल्याला? इथं एक गोष्ट दिली आपल्याला, लसावी काय दिलाय? लसावी 21 8 7 9 बरोबर. मग आता ह्याला काय करायचंय आपण? त्याचा गुणाकार करता येतोय का? 11च्या पाड्यामध्ये बसतंय का हे सगळं? ह्याचा जर लसावी काढला आपण, ठीक आहे, तर तो काय येणार आहे? सरळ सरळ आपल्याला यांचा गुणाकार करायचा आहे. कशाचा? ह्या दोन संख्यांचा. 7 9 7 9 नाही 7 त्रिक 21 1 शेवटी 1 आहे का बघायचं इथं? नाही. मग ही संख्या येईल का? नाही. 9 1 9 शेवटी 9 आहे का? शेवटी 9 आहे. ठीक आहे. ही घेऊ. 9 1 9 9 9 81 1 हात चले 8 पुन्हा काय आहे? 9 9 81 आणि 8 किती झाले? 81 8 89 पुन्हा 8 राहिले वरती. 9 1 9 9 8 8 16 1
17. हे काय झालं 17 919 आहे. तिथं आहे का तुमचं हेचा गुणाकार येतोय का नाही, म्हणून ही पण नाही. 11 करा 11 9 99 शेवटी 9 आहे. ठीक आहे. इथं राहिले 9 11 8 88 आणि 10 98 97 6 ही पण संख्या बरोबर आली. बरोबर 97 7 हातच्याले 9 आले पुन्हा 11 9 99 आणि 9 किती झाले 108. ठीक आहे. त्याच्याशी 8 इथं वरती हातच्याले 10 राहिले 11 1 11 11 10 21 तुमच्या संख्याचं उत्तर आलं 21 8 7 9 ही संख्या आली तुमची उत्तर. डायरेक्ट गुणाकार करायचा आहे. आज छोटी संख्या दिली 11 11चं काय अजून छोटं त्याच्यापेक्षा हे पडत नाही फॅक्टर पडत नाही. बरोबर एकच असतो त्यातला कॉमन फॅक्टर. 11 काय आहे तुमची मूळ संख्या म्हणून डायरेक्ट गुणाकार करायचा चालू आणि गुणाकार केला की तुम्हाला लक्षात येणार आहे. बरोबर 3 7 21 केला शेवटी एक आहे का बघायचं नाही. हा ऑप्शन कट झाला तुमचा. 7 3 21 शेवटी एक आहे का बघायचं. हा पण ऑप्शन कट झाला. हे दोन ऑप्शन कट झाले की तुम्हाला ह्या दोन मध्ये टॅली करायचं आहे. समजलं. ऑप्शन वरनं पण जायला येतं. नेक्स्ट बघूया आता. दोन संख्यांची बेरीज 216 आहे. बेरीज 216 आणि मसावी 27 आहे कॉमन. तर त्या संख्या शोधायच्या आहेत आपल्याला. बरोबर बेरीज 116 216 येते का बघायचं. 9 आणि 7 किती झाले 7 आणि 7 14 15 16 इथं शेवटी 6 येणार आहे. इथं किती झाले 9 आणि 1 10 ही येणार का बेरीज नाही. बेरीज सांगितली तुम्हाला. ठीक आहे. 8 आणि 8 16 बेरीज येणार आहे. 4 आणि 2 6 शेवटी बेरीज तिथं येणार आहे. पुन्हा आता आपण बघूया. ऑप्शन कट झाला तुमचा. ठीक आहे ना. का कट झाला तर शेवटच्या अंकाची एकक स्थानच्या अंकाची बेरीज बघत जायचं. त्यानंतर बघा नेक्स्ट. आता एक ऑप्शन कट केलाय. तुम्ही याला एका मिनिटात मला सोडवून दाखवा. झालं 1 मिनिट. आपण एक ऑप्शन कट केलाय. अजून तुम्हाला सांगतो यातली आयडिया. झाला 1 मिनिट झाला. आता काय सांगितले आपल्याला बेरीज 216 सांगितली. बरोबर 154 आणि 162 म्हणजे 150 आणि 150च्या वर गेले 300 झाली. ही बेरीज झाली का 216 नाही झाली. समजलं. हे 108 108 ची बेरीज 216 येते. 189 आणि 27 ची बेरीज किती येणार आहे 180 आणि हे 20 200 209 आणि 7 किती झाले 216. ठीक आहे. ह्या दोन मध्येच आपल्याला काय असणार आहे आपला 50-50% चान्स असणार आहे काय तुमचा आन्सर असण्याचा. बरोबर 108 आणि 27 आणि 216 मध्ये हे 108 आणि 108 चा मसावी येईल का रे 27. या दोघांमध्ये कॉमन 27 येईल का. कॉमन कसं येणार आहे दोन्ही सेम संख्या आहेत 108 आणि 108 यांचा कॉमन काय येणार आहे 1 1. बरोबर हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे. त्यानंतर 2 नी भाग जाणार आहे 2 नी भाग जाणार आहे ह्याला. तर ह्यांचा कॉमन काय आला आपला हायेस्ट कॉमन फॅक्टर आपण काढला तर तो येणार आहे 2. बरोबर 2 किंवा हा झाला तुमचा कॉमन. हे सगळे कॉमनच येणार आहे 108 मध्ये. त्यामुळे ह्याला काय आपण धरू शकत नाही 27 येईल म्हणून. ठीक आहे. पण ही संख्या राहिलेली संख्या तुमची डोळे झाकून आन्सर लिहून टाकायचं. दोन्ही संख्या सेम आहेत त्याचा HCF कसा असणार आहे सेमच असणार आहे संख्या. बरोबर कॉमन. नंतर काय आहे नेक्स्ट बघूया आपण. 3 numbers are in the ratio 3 4 5. Their LCM is 2400. बरोबर. तर आपला HCF काढायचा आहे त्याला. काय आहे 3 संख्या दिल्यात त्यांचा लसावी किती आहे लसावी 2400. बरोबर मसावी शोधायचा आपल्याला 3 4 या 5 या प्रमाणामध्ये आहे. तर लसावी म्हणजे काय आहे तिघांचा गुणाकार झाला. बरोबर 3 गुणिले 4 गुणिले 5 याला थांबवू जरा आपण. बरोबर 5 21 त्रिक 60. ही 60 काय आहे ह्या संख्या असणार. 60 ला काय करायचं 60 भागिले
3 बरोबर. ही आली संख्या 20 बरोबर. त्यानंतर काय आहे 60 भागिले 4 15. ठीक आहे, ही आली 15 आणि ही आली 15 चोक 5 12 पंचे 60. ही आली तुमची 12 60/5 बरोबर. ह्या संख्या तुमच्या इथपर्यंत आल्या. आता ह्याच्या पुढे तुम्ही काढायचंय ह्यांचा मसावी. आता ह्याचा काढायचा मसावी कॉमन 20 15 12चा तुम्ही मसावी काढून मला दाखवायचा. अरे टाइमच चालू केला नाही. ठीक आहे, 30 सेकंद तुम्हाला टाइम आहे ह्यासाठी. दिलं का उत्तर? दहा सेकंद राहिले. झालं, ठीक आहे. 12 पंचे 60 15 चोक 60. हा 60च तुमचा हा काय झाला याचा 20 15. ठीक आहे, हे नाही येणार आहे. 3 3 चोक 12 12 पंचे. ठीक आहे, आपलं इथं थोडंसं करेक्शन करावं लागेल. हे आलं तुमचं इथं 3 गुणिले 4 गुणिले 5 ह्या संख्या आहेत बरोबर. 3 चोक 12 12 पंचे हे झालं 60. हे काय आहे 60 तुमच्या या संख्यांचा गुणाकार आला. संख्यांचा गुणाकार काय असतो HCF आणि LCM चा गुणाकार ह्या संख्यांचा गुणाकार असणार आहे त्याच्या प्रमाणामध्ये. आता ह्या 2400ला 60 ने भागलं तुम्ही बरोबर. 0 गेलं साइन चोक 24 हे आलं तुमचं 40. 40 काय आला तुम्हाला इथं 40. ह्या 40 न काय करायचं पहिल्यांदा या 3 ला गुणायचं. 4 त्रिक 12 120. 40 हे 60 आहे तुमचं इथं 2400 आलं इथं. ठीक आहे, 0ला 0 गेलं. 40 गुणिले पुढे दुसरी कोणची आहे 4 4 चोक 16 160 आली संख्या आहे 160. 40 गुणिले 5 4 पंचे किती झाले 5 चोक 20 बरोबर. ह्या संख्या आल्या तुमच्या. नंतर ह्या तिन्हींचा काय आहे मसावी किती आला आपला मसावी ह्या तिन्हीला 12 16 आणि 20 ह्या संख्या आहेत आता आपल्या आता आलेल्या 120 120 12 160 आणि 200. हे 0 0 0 घालवून टाका. 12 16 20 चा मसावी काढायचा आहे तुम्ही. 12 16 आणि इथं 20 लिहा. याचा मसावी काढायचा आपल्याला. 1 1 1 फॅक्टर आहे. 12ला कशाने भाग जातो 2 ने जातो 4 ने जातो 2 ने 3 ने 4 ने बरोबर 6 ने आणि स्वतः 12 ने. त्यानंतर काय इथं आलं की स्टॉप झाला आहे. 16ला 1 ने जातो 2 ने जातो 4 ने जातो 8 दुनी 16 8 आणि 16ला स्वतः ने. त्यानंतर काय आहे 1 ने 2 ने 4 ने 5 ने 10 आणि 20 स्वतः. ह्यातला कॉमन शोधायचा आता आपल्याला. कॉमन कोणता आहे 1 आहे कॉमन 1 आहे कॉमन 1 आहे कॉमन. ठीक आहे, त्यानंतर काय आहे 4 4 4 कॉमन आहे. इथं 2 आहे 2 आहे 2 आहे. ठीक आहे, त्यानंतर काय आहे 3 इथं 4 आहे 4 आहे 4 आहे
पुन्हा काय दिसतोय अजून तुम्हाला 4, हा 4 आला तिथं, 4 आला इथं, 4 आला, 2 4 6 सगळीकडे कॉमन आहे का? 6 नाही येणार. त्यानंतर काय आहे? 12 आहे. ठीक आहे, इथपर्यंत आला. हायेस्ट कॉमन फॅक्टर काय आला तुमचा? 4. म्हणजे त्याच्यावरचा शून्य आपण एक कट केलेला, तर तुमचा हायेस्ट कॉमन फॅक्टर काय झाला मित्रांनो? 40. हा शून्य कट केलेला ना आपण शून्य, तर तो शून्य देऊन टाकायचा पुढे. फक्त 4 आलेला आहे त्याच्यावर 40 केला आपण. समजलं? ओके. नेक्स्ट, HCF आणि LCM ऑफ टू नंबर्स इज 12 आणि 336. दोन संख्यांचा मसावी 12 आहे, लसावी 36 आहे. एक संख्या 84 असल्यास दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे. खूप सोपं उदाहरण आहे, तुम्ही सोडवायचं ह्याला 30 सेकंदामध्ये. चार, 3, 2, 1, 0. बघा, आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहिती आहे का? हे HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. बरोबर, हा फॉर्म्युला माहिती आहे. म्हणजे काय आहे? मसावी गुणिले लसावी हा काय असतो? त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. म्हणून आता काय दिलाय? हा HCF आपल्याला 12 दिलाय, 336 दिलाय. 12 गुणिले 336 बरोबर काय आहे? एक संख्या आहे 84 गुणिले दुसरी संख्या काय आहे? x आपण मानू. मग 12 गुणिले 336 छेद आपण काय करू? 84 बरोबर ती संख्या x येणार. 12 7 84, 7 ने भाग घालवायचा. 7 त्रिक 21, 7 चौक 28 बरोबर 28. आणि हे 3 5 56 झाले. 7 8 56. x ची किंमत आली 56, म्हणून दुसरी संख्या काय असणार आहे तुमची? 56. हाय काय इथे 56 आन्सर? तर ते आन्सर येणार आहे 56. हो सॉरी, 8 7 56, 48 आहे ना. x ची किंमत आली तुमची 48. मी कसं काय लिहिलं इथं? ही आली 48. ठीक आहे, 8 7 56 येत होतं म्हणून ते 56 लिहिलं गेलं. समजलं तुम्हाला कसं आलं? HCF आणि म्हणजे लसावी मसावी या दोघांचा गुणाकार काय असतो? त्या संख्येच्या गुणाकारा एवढा असणार आहे. एक संख्या दिली, आपण सरळ सरळ इकडे इकडे तिरका गुणाकार करायचा. हे 84 ते छेदात आणून टाकलं. ह्याचा काय गुणाकार करत बसायचा नाही. 12 गुणिले 336 करायचा आधी, मग पुन्हा 84 ने भागायचं. असलं उद्योग करायचा नाही. असं ठेवायचं. तुम्हाला डिलीट करायला किंवा कट करायला सोपं जाणार आहे. नंतर बघूया आपण आता पुढं. LCM ऑफ 3/4. बघा, LCM काढायचा आहे कशाचा? LCM कशाचा आहे? 3/4. पुन्हा काय आहे? 6/7 आणि 9/8. हा काढायचा आहे. तुमच्यासाठी टाइम स्टार्ट करून देतो मी 30 सेकंदाचा. दोन 1 0. 30 सेकंद झाले तुमचे. LCM काढायचा आहे म्हणजे अपूर्णांकाचा. त्यावेळेस काय करणार? अंशाचा LCM आपलं h हा काय काढायचा आहे आपल्याला? लसावी काढायचा आहे. अंशाचा LCM भागिले छेदाचा HCF. जो काढायचा आहे तो वरती घ्यायचा. ठीक आहे, लसावी काढायचा आहे. अंशाचा लसावी LCM कशाचा काढणार आपण? 3 6 7 आणि खाली काय आहे? 4 7 8. 4 7 8. 4 7 8 चा HCF काढायचा आहे, ह्याचा LCM काढायचा आहे. ठीक आहे, आता मी काय सांगितलं? मोठी संख्या धरायची. 7 धरला आपण, त्याला 3 किंवा 6 जात नाही. ठीक आहे, 6 ला घेतला आपण बरोबर. 3 जातो भाग, त्याला 3 उडवून टाकायचा. राहिला काय? 6 आणि 7. 6 आणि 7 चा LCM काढायचा.
कॉमन काय येणार आहे ह्याच्यामध्ये, तर कॉमन 6 42 येणार ह्याच्यामध्ये. काय लय बघायची गरज नाही तुम्ही इथं, बरोबर. हे 42 झालं. 3 न 42 ला पण भाग जातो. 3च्या पाड्यामध्ये 42 येतं, 6च्या पाड्यामध्ये येतं, 7च्या पाड्यामध्ये येतं, संपला विषय, बरोबर. कारण हे 3 ने 6 ला भाग जाणार, 3च्या पाड्यामध्ये 6 आहे, त्याचा विषय सोडून द्यायचा खाली, मग राहिलेल्या दोन संख्यांचं टॅली करायचं. आता ह्याच्यात कॉमन बघायचं काय आहे, सगळ्यात मोठी संख्या 8 आहे, 8 ला 4 ने भाग जातो, ह्याला सोडून द्यायचं. 7 8 मध्ये काय आहे, दोघांमध्ये कॉमन फॅक्टर काय असणार आहे, तर तो बघायचा. एक सगळ्यात छोटा कॉमन फॅक्टर असणार आहे तुमचा 1, बरोबर. आणि एक काय फॅक्टर असणार आहे त्याच्यामध्ये, 4 7 8, ह्याच्यामध्ये HCF काढायचं आहे, बरोबर. 4 सोडून द्या आता, 8 आणि 7 मध्ये, 8 आणि 7 चा पाडा लिहूया, तुम्हाला लक्षात येईल, बरोबर. 1 1 8 2 16 8 3 24 8 चौक 32. बघा ह्यात कॉमन काय आहे, इथं कॉमन आहे 1 1, त्यानंतर काय आहे 64 आहे का 56, इथे 56 आहे, बरोबर. म्हणून आता ह्याचा काय लिहिणार तुम्ही, हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF. कॉमन फॅक्टर कुठला आहे, हायेस्ट लिहायचा आपल्याला, तो पाडा तिथपर्यंत गेलाय तुमचा, ठीक आहे. 7 आणि 8 च्यातला कॉमन फॅक्टर 56 आला, तो कमी जाणार आहे, ठीक आहे. एक सेकंड, इथं काय चुकलंय का लिहिताना बघू द्या मला. तीन छेद 4 वाली संख्या ना, ओके. तीन 6 9, ठीक आहे. इथं चुकलं ना माझ्याकडनं. 3/4 6/7 आणि 9/8 आहे, ठीक आहे. इथं काय केलंय, वरच्याचा LCM घ्यायचा आहे आपल्याला. 3 6 9, 3 आहे 6 आहे 9 आहे, तर लिहिताना चुकलंय. 4 7 8, 4 7 8, ठीक आहे. LCM काय येणार आहे त्याचा, तर तो काय आहे, 3 ने भाग जातो 9 ला, 6 ने जात नाही, मग आता काय आहे, हा उडवून टाकायचा 3. 6 आणि 9 मध्ये बघायचं, 6 आणि 9 मध्ये कुठल्या संख्येला कॉमन जातोय का, तर काय येणार आहे, लिहून बघूया आपण आता. 6 9, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, बरोबर. 9 1 9, 9 2 18, ह्यातला कॉमन काय झाला तुमचा, लिस्ट कॉमन आला, तर तो आला 18. म्हणून अंशामध्ये LCM 18 छेद यांचं काय आहे, 4 आणि 8 ने याला भाग जाणार, 4 सोडून द्यायचा, ठीक आहे. 4 सोडून दिला आपण, 7 8, 7 आणि 8 चा काय आहे HCF काढला, किती येणार आहे तो, ह्याच्यामध्ये कॉमन विभाजक काय आहे, 7 आणि 8 मध्ये कुठलाच नाही येणार, म्हणून आपण काय केलं, आता काढलेला कॉमन, तर तो आहे 7 8 56. तर हायएस्ट कॉमन आपल्याला घ्यायचा आहे, तर तो कोणता आहे आपल्याला 7, तो घ्यायचा आपल्याला 1, म्हणून हा काय आला 1. तर आन्सर आपला येणार आहे 18 नुसतं, ठीक आहे. हे आलं आन्सर तुमचं 18. हे चुकलं आपल्याला लिहिताना, हे आपण काय केले, मल्टिपल काढले रे गडबडीत, ठीक आहे. ह्याचं काय काढायचं आपल्याला, 4 ने जातो
7 आणि 8 ह्याला काय करायचं आपण, ह्याचे फॅक्टर काय आहे, 1 ने भाग जातो. ठीक आहे, 7 ला कशाने भाग जातो, कशानेच नाही, प्राईम नंबर आहे, को प्राईम नंबर आहेत, शेजारी शेजारी आहेत, शेजारी शेजारीचे नंबर असतात, त्याच्यामध्ये काय होणार आहे तुम्हाला को प्राईम मध्ये, की एक ही संख्या त्याच्यातली कॉमन फॅक्टर असते, सगळ्यात मोठी ही एक असते, त्याच्यामुळे छेदामध्ये एक आलं, तुमचा विषय संपला इथं. नंतर बघा, 3 numbers आर इन द रेशो 1 2 3 अँड देअर HCF इज 12. हे 1 2 3 रेशो मध्ये आहेत. HCF म्हणजे मसावी 12 आहे. ठीक आहे, तर संख्या आपल्याला शोधायच्या, 3 संख्या आहेत या प्रमाणामध्ये, 1 2 3 आहेत, तर त्यांचा आपल्याला HCF शोधायचा आहे. तुम्हाला या गणिताला 40 सेकंदाचा टाइम आहे. झालं, दिले काय आन्सर कुणी? ठीक आहे, आता बघा, ह्या 1 2 3 ह्या प्रमाणामध्ये 3 संख्या बरोबर, यांचा गुणाकार करायचा, 3 गुणिले 2 गुणिले 1 किती झाला, 3 दुनी 6, 6 1 6 बरोबर, 6 झाला हा, याला गुणाकार करायचं, पहिली संख्या काय झाली तुमची 6, 1 गुणिले 6 6 झाली बरोबर, पुन्हा 2 गुणिले 6 किती झाले, 6 दुनी 12, 3 गुणिले 6 ही झाली 18, 12 मसावी त्याचा किती दिलाय तुम्हाला, महत्तम सामायिक विभाजक 12 दिलाय, 6 2 12 6 3 18 12, मसावी 12 येत नाही याचा. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं काय करूया, की यांचा रेशो चेक करूया, 1 2 3 आहे का, 4 1 4 4 2 8 4 3 12 5 1 5 5 2 10 5 3 15 1 2 3 10 20 30 1 2 3 12 24 36. ठीक आहे, हे आलं. आता मसावी म्हणजे काय, कॉमन फॅक्टर आहे बरोबर, कॉमन फॅक्टर कशात येणार आहे, हा आहे 12, 12 कॉमन फॅक्टर आहे, म्हणजे 12 काय आहे, सगळ्यात मोठा फॅक्टर आहे बरोबर, म्हणजे 12च्या पुढच्या रेंजमध्ये त्या संख्या असायला पाहिजेत, 12च्या आतल्या नाहीत पाहिजेत, लक्षात घ्या. 12 काय आहे, त्यांचा फॅक्टर आहे, म्हणजे सगळ्यात मोठा कॉमन फॅक्टर. मसावी म्हणजे मसावी काय आहे, सगळ्यात मोठा कॉमन फॅक्टर आहे, म्हणून 12च्या पुढेच त्या संख्या येणार. मग इथं काय आहे, 12 पेक्षा लहान आहेत, हा ऑप्शन गेला. इथं 12चा संबंध येतोय का, नाही, इथं पण 12चा संबंध येत नाही, राहिलेली एकमेव संख्या आहे 12, 12 2 24 12 3 36, कारण 12 काय आहे, त्याचा फॅक्टर आहे, त्यामुळे आपल्याला काय मिळालं, हे आपल्याला ह्या संख्या मिळाल्या, कारण काय आहे, मसावी 12 कोणाचा येणार आहे, 12 24 36 यांचा मसावी काय येणार आहे, 12. समजलं, ह्या संख्यांचा मसावी 12 येणार नाहीये, 10 20 30. ठीक आहे, 10 20 30 चा मसावी किती येतोय बघायचं तुम्हाला, 10 ने जातो भाग, 1 ने 20 ने, 20 आणि 30 ह्या दोनच संख्या राहतील, 10 ने जाणार आहे 20 आणि 30, ह्यातला आपण काय करूया, 20 20 ला कशाने भाग जातो, 1 ने जातो, ह्याला पण 1 ने जाणार बरोबर, 2 ने 4 5 हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे ना 5 10 आणि 20 न स्वतः, ह्याला काय झाला, 1 2 बरोबर, 3 5 15 आणि स्वतः 30 ने. ह्यात कॉमन काय दिसते तुम्हाला, 1 2 2 दिसतोय कॉमन, 3 आहे, 5 आहे, त्यानंतर हा 5 कॉमन झाला, ह्यांच्यातला 5 काय झाला, हा इथं 10 20 30 मध्ये HCF याचा आला 5, त्यामुळे हा ऑप्शन कट झाला. हा 5 याचा पण काय येणार आहे, 5 येणार आहे, हा पण कट झाला. 4 8 12 मध्ये HCF किती येतो ह्याचा, 2 येणार आहे बरोबर, 8 2 ने सगळ्यालाच भाग जातो म्हणून 2 येणार आहे, 4 4 2 8 4 3 12. ठीक आहे, हा सर बोला की, सर बोला की, हा हा हा, मला फोटो टाकता का एखादा, किंवा नाव टाकता का व्हॉट्सअपला आणतो मी.
पाठवा. समजलं तुम्हाला हे? नंतर आता ह्याचा 12, 24, 36 12च्या पाड्यामध्ये आहे का? 12 सोडून द्या. 24 आणि 36चा आपण HCF काढूया. ठीक आहे, तुम्हाला टॅली करण्यासाठी. 24, 36 बरोबर. याचे फॅक्टर काय आहे? 1 आहे, ह्याला पण 1 आहे. ह्याला भाग कशाने जातो? 2, 3, 4, 5 ने नाही जात, 6 नंतर 7 नाही 8 नंतर 12 आणि स्वतः 24 ने. इथं संपला विषय याचा. नंतर 36 2 ने जाणार, 3 ने जाणार, 4 25 4 4 4 4 4 ने जाणार. नंतर काय आहे? 8 9 8 चौक 32 8 ने नाही जात, 9 ने जाणार. त्यानंतर 12 12 त्रिक 36. त्यानंतर काय आहे? 18 आणि शेवटचं 36 स्वतः. आता ह्यातले कॉमन काय आहे? हा कॉमन आहे बघा. कॉमन काय आहे? आपण कलर देऊ ह्याला. हे कॉमन आहे, हे कॉमन आहे, हे कॉमन आहे, हे कॉमन आहे. त्यानंतर काय आहे? 9 आहे का? इथं 6 आहे का? नाही. 12 12 हा कॉमन आहे. ठीक आहे. आता इथपर्यंत संपलं ते. त्याचे फॅक्टर तिथपर्यंत पडले. आता ह्यातला हायएस्ट कॉमन फॅक्टर कुठला आहे? ह्यातला सगळ्यात मोठा 12. म्हणून काय झालं? तुमचा मसावी याचा आला 12. त्यामुळे ही संख्या आपली लिहिलेली ही आहे एक्झॅक्टली बरोबर. समजलं? आता नेक्स्ट बघा काय आहे. तुम्हाला नेक्स्ट काय दिले पुढं की फॅक्टर्स आहेत. काय? द हायएस्ट फॅक्टर ऑफ 0 अँड 6 इज 0 आणि 6चा महत्तम सामायिक विभाजक किती? 30 सेकंदात सांगायचं तुम्ही. खतरनाक प्रश्न आहे. बघा काय आहे. याचं काय येणार आहे? काय जण अनडिफाईंड लिहितील तर तो काय असणार आहे? 6. का? तर शून्यासोबत जी संख्या येईल त्याचा HCF काय असणार आहे? तीच संख्या असणार आहे. कशी असते ती? तर पहिल्यांदा बघा आपण ह्याचा HCF काढतो. 6/6 किती आला तुमचा? 1. 6/, जर 0 केलं आपण तर काय येणार आहे? त्याचं उत्तर 0/6. 0/6 केलं तर उत्तर येणार आहे 0. म्हणजे आपल्याला काय आहे? बाकी 0 मिळाली, रिमाइंडर 1 मिळाला. म्हणजे काय आहे? ती संख्या आपल्याला HCF म्हणून मिळते. म्हणून मित्रांनो लक्ष ठेवा की ज्या संख्येला 0 आणि संख्येचा एखाद्या दिले असेल HCF काढायचा आपल्याला तर तो काय असणार आहे? तीच संख्या आपल्याला जी दिलेली आहे. 0 सोडून राहिलेली संख्या असते HCF. ठीक आहे. नंतर बघा HCF काय दिले आपल्याला काढायचं आहे? 2चा वर्ग गुणिले 3चा वर्ग 5चा वर्ग हे आपल्याला असं दिलेलं आहे. ह्या दोन संख्या आणि त्याचा HCF काढायचा आहे. हे तुम्ही काढण्यासाठी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ. सोपा आहे एक्झाम्पल. झाले 40 सेकंद भरपूर झाले. 30 सेकंद म्हणता म्हणता 40 झाले. ठीक आहे. आता ह्यातल्या कॉमन संख्या बघा. HCF म्हणजे काय? कॉमन आहे आपल्याला. 2 3 5 बरोबर ही एक संख्या आहे. 2 3 5 7 ही दुसरी आहे आणि 2 3 5 7 आणि इकडे काय आहे? इथं 11 आहे. इकडची खालची आपण इकडे घेऊया.
ठीक आहे, त्याच्यापेक्षा आपण काय करू, इथं खाली मराठीतनं दिले त्याच्याकडे बघूया. 2 3 5 2 3 5 7 2 3 5 7 11 ह्यांचा HCF काढायचा आहे. कॉमन संख्या काय आहे, 2 3 5 2 3 5 7 हे 7 उडवून टाका, 7 आणि 11 उडवून टाका, कारण फक्त दोनच याच्यामध्ये ते 5 7 11 आहे. आपल्याला 2 3 5 2 3 5 कॉमन संख्या मिळाल्या. त्याच्यातला सगळ्यात हायेस्ट कॉमन बघायचा. 2 चा घातांक 2 आहे, 2 चा 3 आहे, 2 चा 4 आहे. तिथं 2 चा घातांक 2 लिहायचा आपण, सगळ्यात छोटा असेल तो. 3 चा घातांक 3 आहे, 3 चा 2 आहे, 3 चा 6 आहे. तर सगळ्यात काय छोटा, 3 चा घातांक 2 कॉमन सगळीकडे येणार आहे. 5 चा घातांक 5 आहे, 5 चा 2 आहे, 5 चा 2 आहे, 5 चा 2 लिहायचा इथं. याचा गुणाकार करा किंवा ऍज इट इज लिहा. 2 चा घातांक 2, 3 चा 2, 5 चा 2, सगळ्यांचे घातांक 2 2 2 2 3 5 इथं 2 लिहायचं राहिलेलं आहे. आपला ऑप्शन नंबर ए असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट एक्झाम्पल, चला फटाफट आपल्याला संपवायचंय. द HCF ऑफ 2 चा घातांक 4 ही संख्या आहे, सेम आहे. याचा HCF आपल्याला हे काय खेळत बसाय नको आपण. आता नेक्स्ट बघू. द लोएस्ट कॉमन मल्टिपल LCM 24 36 40 याचा LCM काय आहे, काय आहे बघा. LCM शोधायचा कशाचा, 24 36 40 24 36 40 या संख्यांचा LCM तुम्ही शोधायचा आहे. किती सेकंदाचा टाइम देऊ तुम्हाला, 30 सेकंदाचा. आठ सेकंद राहिले. 2 1 0. काय करायचंय बघा आता. इथं 24च्या आपल्याला अवयव पाडायचे. काय आहे 24, 8 त्रिक 24 म्हणजे 2 चा घातांक काय झाला, 3 गुणिले 3 चा घातांक 1, 8 त्रिक 24 3 36 9 चौक 36 2 चा घातांक 2 गुणिले म्हणजे 4 झाला. हा 4 गुणिले 9 3 चा घातांक 2 बरोबर 40 10 चौक 40 म्हणजे 2 चा घातांक 2 गुणिले 10. ठीक आहे, 8 45 असं पण करू शकतो. 2 चा घातांक 3 गुणिले 5. समजलं. ओके, आता ह्यातला LCM करताना काय करणार आहे, LCM कॉमन घ्यायचे आणि अनकॉमन घ्यायचे. ठीक आहे, ह्यात सगळ्यात हायेस्ट 2 संख्या आहेत, 2 आहे इथं. ठीक आहे, 3 कॉमन आहे आणि राहिले काय 2 3 2 3 सगळीकडे आहे आणि हा 5 आहे. ह्यांचं सगळ्यांचं काय करणार आहे आपण, हायेस्ट पॉवर घ्यायच्या. 3 आहे, 2 आहे, 3 आहे म्हणजे ह्या 2 ची पॉवर 3 घेतली सगळ्यात मोठी. 3 ची पॉवर किती आहे, 2 आहे इथं मोठी, ती घेतली. 5 ची पॉवर 1 आहे. याचा गुणाकार करायचा आपल्याला. बेदुनी 4 4 दुनी 8 हे 8 गुणिले 9 गुणिले 5 बरोबर 8 45 4 9 36 9 चौक 36 360 आहे का आन्सर मध्ये, ऑप्शन मध्ये 360. समजलं, आलं का लक्षात, 360. नेक्स्ट LCM 1/3 5/6 2/9 आणि 4/27 चा LCM म्हणजे काय आहे, लसावी किती असेल LCM. तर काय करणार, अंशाचा LCM काढायचा, छेदाचा काय करणार HCF काढणार. मगाशी सारखं सेम. 1/3 संख्या लिहून घ्या. 1/3 5/6 2/9 4/27 चार संख्या आहेत, 1 5 2 4 1 5 2 4 अंशात 1 5 2 4 नंतर 3 6 9 27 3 6 9 27 बरोबर. 3 न 27 ला जातो, 9 न 27 ला जातो, 6 ने जातो का, नाही जात. मग 6 आणि 27 चा आपण काढूया. ठीक आहे, नंतर 1 5 2 4 ह्या संख्या आहेत, ह्याचा LCM काढायचा आहे. सगळ्यांच्या पाड्यामध्ये काय दिसतंय, 1 च्या पाड्यामध्ये सगळ्यात संख्या येणार आहे. 5 च्या पाड्यामध्ये काय आहे 5 चौक 20 तर त्याचा आपल्याला काय येणार आहे कॉमन. 4 आणि 5 मध्ये 4 पंचे 20 म्हणून डायरेक्ट इथं लिहून द्यायचं आपण 20 छेद
ठीक आहे, याचा एलसीएम किती आला 20. याचा एचसीएफ काय येणार आहे 3 गेला 6 गेला तुमचा सॉरी 6 आणि 27. याचा एलसीएम काढायचा तुम्ही या खालच्याचा एचसीएफ काढून मला सांगायचा आहे. तुम्हाला काढण्यासाठी 30 सेकंदाचा टाइम. चला फटाफट 50% गणित तुम्हाला करून दिले मी. झालं, लय टाइम झाला. सगळ्यात महत्वाचं बघायचं, ह्या सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे रे? कशा कशाला भाग जातो? 3 सगळ्यात छोटी संख्या आहे, 6 ला जातो, 9 ला जातो, 27 ला जातो. सरळ लिहून टाकायचं 3. काही डोक्याला लय ताण घ्यायचा नाही. 20/3 आहे का ऑप्शन मध्ये? 20/3. काय एवढं विचार करायचा आहे? 90% गणित छेद लिहायचं होतं फक्त तुम्हाला. हायेस्ट कॉमन फॅक्टर, ह्याचे फॅक्टर पाडले की 3 सगळ्यांमध्येच असणारा विषय संपला तुमचा. आता बघा 0, 4, 8, 9 ह्यापैकी 2 किंवा अधिक घेऊन तयार होणाऱ्या समसंख्यांचा एचसीएफ किती असेल? 0, 4, 8, 9 ह्यात काय आहे? 2 किंवा अधिक संख्या घेऊन तयार होणाऱ्या समसंख्या. समसंख्या येण्यासाठी काय आहे? शेवटी 4, 8, 9 पाहिजे. बरोबर, 4, 8, 9 यायला पाहिजे. सॉरी 0, 4, 8 यायला पाहिजे. 2 किंवा अधिक संख्या बनणार आहेत त्याच्या, तर त्या संख्यांचा एचसीएफ आपल्याला काढायचा आहे. समजलं? तर तुम्हाला यासाठी टाइम देतो मी 1 मिनिटाचा. झाले 40 सेकंद. किती सोपं एक्झाम्पल आहे बघा. ह्या संख्या काय आहे? शेवटी समसंख्या आहे. ठीक आहे, ह्या शब्दातच तुमचं उत्तर सुटतंय. ह्या संख्या काय आहे? 0, 4, 8 म्हणजे संख्या काय तयार होईल? 40, 80, 90. बरोबर, 40, 80, 90 ही झाली. पुन्हा काय आहे? 480, 490. बरोबर, 480, 48 किंवा 940, 940. पुन्हा काय आहे? 980 अशी संख्या तयार होईल. आपल्याला 2 किंवा अधिक अंक असलेली संख्या तयार होणार आहे. बरोबर, पुन्हा काय होऊ शकते? 9840, 9840, 9480, 9804. बरोबर, 9408 ह्या अशा वेगवेगळ्या संख्या तयार होतील. आता ह्यात सगळ्यात एंडला बघा एक भरपूर संख्या तयार होतील अशा. ठीक आहे, पुन्हा काय होईल त्याची तयार? 40, 80, 90 झालं, 40, 80, 90 झालं, 804 होईल. 400 इथं बघा 408 तयार होईल. बरोबर, तिथं पुन्हा 804 एक संख्या तयार होईल. नंतर काय आहे? 9 पुढे घ्यायचा. इथं झालं हे 9चे 9840 तयार झाली. बरोबर, 9480 झाली. 9490 नाही ना, ठीक आहे, 498 पुन्हा येईल इथं 4908. बरोबर, 8904 हे वेगवेगळ्या संख्या तयार होणार आहेत. ह्या सगळ्यांमध्ये कॉमन समसंख्या सगळ्यात पहिला विषय सोडून द्यायचा तुम्ही. ह्या 4ला काय हे ऑप्शन बघायचे? 2, 4, 8. 40ला 8 म्हणजे 40. 90ला 4 न भाग जाईल का? नाही जाणार. बरोबर, ही एक संख्या आहे. ह्या 3 संख्या बेसिक संख्या लक्षात घ्या.
4 40 80 90 शून्य शून्य लावून दिलाय दोन अंकीमध्ये. 40 ला कशाने भाग जाईल? 4 ने जाईल. 80 ला 4 ने भाग जाईल, पण 90 ला 4 ने भाग जाणार नाही. बरोबर. म्हणून काय झालं? 4 ऑप्शन मधनं उडाला. ठीक आहे. 8 ने बघा, 8 ने 80 ला जाईल, 8 ने 40 ला जाईल, 8 ने 90 ला जाईल का? नाही जाणार, ऑप्शन मधनं गेला. 2 ही अशी एकमेव समसंख्या आहे ज्याने सगळ्या समसंख्यांना भाग जातो. 2 ही सगळ्यात मोठा हायेस्ट कॉमन फॅक्टर सगळ्या संख्यांमध्ये काय असणार आहे इथं? तुमचा 2. म्हणून आपला आन्सर लिहायचं 2. सरळ सरळ डोळे झाकून लिहायचं. ठीक आहे. आता बघा HCF 204 1190 आणि 1445 ह्याचा तुम्ही काढायचा आहे. थोडेसे वेगळ्या लेवलचे घेऊया आपण. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पेअर ऑफ अ कोप्राइम. खालीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्या आहे? सहमूळ संख्या असण्याचं एक आहे की त्यांचा कॉमन फॅक्टर 1 असला पाहिजे, लक्षात घ्या. आणि हे 20 सेकंदामध्ये मला आन्सर द्यायचे तुम्ही. झालं 20 सेकंदाचा डबल झाला तुम्हाला टाइम. ठीक आहे. कोप्राइम असण्याची आपल्याला माहिती आहे कॅटेगरी काय असती? HCF त्याचा ऑलवेज काय असणार आहे? 1. तो सोडून दुसरा कुठला नसला पाहिजे. आता 16 आणि 62 समसंख्या आहेत. 16 62 1 ने भाग जातो, 1 ने भाग जातो, 2 ने जाणार, 2 ने जाणार, संपला. इथंच विषय संपला. हे 2 कोप्राइम असणार का? नाही. ठीक आहे. नंतर नेक्स्ट 18 25 बरोबर. 18 25 ह्याला 1 ने जाणार, ह्याला 1 ने जाणार, बरोबर. हा काय आहे? 2 ने जाणार, 6 साहित्रिक 18 6 3. त्यानंतर काय आहे? याचा बघा 5 5 5 25 10 ने नाही जात, आणि हा 25 न स्वतः जाणार. ह्यात कॉमन दिसते का काय? 18 आणि ह्याच्यामध्ये 5. इथं संपला हा 25. ह्यात कॉमन नाही निघणार काय? त्यामुळे ह्यातला कॉमन फक्त एकुलता एक राहणार. ह्यातला कॉमन फक्त 1 आला. ही साईडला ठेवा तुम्ही ही पेअर. याचा कॉमन 1 आला. ठीक आहे. नंतर नेक्स्ट 21 आणि 35. 21 आणि 35 काय आहे तुमचा? सात्रिक 21 7 5 35. 7च्या पाड्यामध्ये हे गेलं 23 त्रिक 23 चोक किती झाले? 92 3 चोक 12 आणि 20 त्रिक 60. 23 चोक 92 हा पण गेला. आपला ऑप्शन आला 18 आणि 25. समजलं? नेक्स्ट बघा आता काय आहे? 2497 मध्ये किमान किती संख्या जोडल्यास बेरीज 5 6 4 आणि 3 ने पूर्णपणे भाग जाईल? 2497 मध्ये किती संख्या जोडायची? प्लस काय करायचं? प्लस काय करायचं इथं की ज्या संख्येला भाग जाईल कितीनं? 5 6 4 आणि 3. बरोबर. 5 6 4 3 न भाग जाणारी संख्या तयार होईल. असं आपल्याला कितीनं जोडायचंय? इथं ऑप्शन आहेत तुमचे. ठीक आहे. ऑप्शन बघून तुम्ही आन्सर लावून फटाफट उत्तर द्यायचे मला. 30-40 सेकंदाचा टाइम तुम्हाला. झालं 40 सेकंद. ठीक आहे. आपण फटाफट करून बघूया आता. 2497 मध्ये पहिल्यांदा 3 ऍड केले, किती झाले? 2500 झाले. ठीक आहे. 2500 ला 5 ने जातो का? 5 5 25. 6 ने जातो का? 6 चोक 24. 6 न भाग जात नाही. इथं विषय संपला 3चा. बरोबर. पुढे जास्त जायचंच नाही. नंतर
हा 3चा विषय संपला. त्यानंतर 2497 मध्ये काय केला, 1 केला, 2498 झाले. 5 ने भाग जाईल का, 98 आहे म्हणल्यावर 5 ने भाग जाणार नाही, ह्याचा विषय संपला. नंतर काय आहे, 2497 प्लस 23 करूया, किती झालं तुमचं, 7 आणि 3 0, 9 आणि 1 10, 2 12 अशी 2 हातच्या लेख 5 25, 2520. हे शेवटी 0 आहे म्हणून 5 ने जाणार, बरोबर. याला 5 ने जाणार, 6 ने जाणार का, 6ची कसोटी काय आहे, 2 आणि 3 न जर जात असेल तर 6 ने भाग जाणार. ओके. 4ची कसोटी काय आहे, शेवटच्या 2 संख्यांना जर 6 ने भाग जात असेल तर 4 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4 ने जातो. आणि 3 काय आहे, 5 9 7 आणि 2 9, पूर्ण संख्यांची बेरीज जर तुमची 3च्या पटीमध्ये असेल तर त्याला 3 ने भाग जातो. 9ची आणि 3ची कसोटी सेम आहे म्हणून ह्याला ह्या सगळ्यांनी भाग जाणार. आपली संख्या डायरेक्ट तुम्ही डोळे झाकून ही लिहायची. ठीक आहे. कसोट्या तुम्हाला माहित पाहिजे, 2 3 1 2 3 4 5 सगळ्या कसोट्या तुम्हाला ऍटलिस्ट 12 13 पर्यंत माहित पाहिजेत. मला आपला टाइम होतोय. त्यानंतर बघा, द ग्रेटेस्ट नंबर विच म्हणजे काय आहे, 5834, 5834 मधून वजा केल्यावर 20 28 32 आणि 35 ने पूर्ण भाग जाणारी संख्या मिळवण्यासाठी जास्तीत जास्त किती वजा करायचे, किती, 5834, बरोबर. 20 28 32 35 याच्यामधनं किती वजा करायचे, तर ते जास्तीत जास्त वजा करायचे की 20 28 32 आणि 35 न पूर्ण भाग गेला पाहिजे त्याला. ठीक आहे. अशी संख्या तुम्हाला शोधायची, ती नंतरच्या क्लासमध्ये तुम्ही शोधून ठेवा. हे बघा, परफेक्ट स्क्वेअर अँड इज 16 20 आणि 24 या सर्वांनी भाग जाणारा तसेच परिपूर्ण वर्ग असलेली किमान संख्या कोणती आहे. हे आता छान एक्झाम्पल आहे. टाइमर घालवलं काय मी, 30 सेकंदामध्ये सांगायचंय तुम्ही. झालंय 36 सेकंद. ठीक आहे. ह्यात बघा आता काय आहे, 16 ने 16 4 16 सर्वांनी भाग जाणारा परिपूर्ण वर्ग 1600 घेऊया आपण. ठीक आहे. 1600 आता ऑप्शन वरनं जायचं, जे ऑप्शन आहे ते वरतून बघूया आपण. 1600 ला केला 16 न भाग, ठीक आहे. याला गेला 1 100 आलं, याला संपला विषय आपला, हा पहिला बरोबर आला. 1600 ला काय केलं, 20 न गेला, बरोबर. 80 आला, हा संपला. त्यानंतर 1600 ला घेतला 24, बरोबर. 8 त्रिक 24, 8 दुनी 16, 3 ला जातो का, ह्याने नाही जात, मग हा संपला. 1600चा विषय क्लोज झाला आपला. त्यानंतर 3600 पटापटा करायचं, तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर काय आहे, 16 4 दुनी 8, 4 चौक 16, 4 9 36, 900. 4 ने याला भाग गेला 2, किती राहिले 450, याला काय झाला 225. ठीक आहे. हा 2 पण गेला, म्हणजे याला 3600 ला काय गेला आपला, पहिल्यानं भाग जातो 16 ने. 3600 ला 20 ने जाईल का, 0 गेला. 180 आला इथं, त्याला पण जातो. 3600 ला काय आहे तुमचा 24 ने जाईल का, सॉरी हे 0 0 नव्हते काढायचे. 12 दुनी 24, 12 त्रिक 36, बरोबर. हे आलं 150, म्हणजे हे पण जातोय. म्हणजे तिन्ही संख्यांना भाग जाणारी एकच संख्या आपल्याला लगेच सापडली, 3600. बाकी बघत बसायचं नाही काय. ठीक आहे. एवढं फास्ट आपलं 10 15 20 सेकंदामध्ये हा कॅल्क्युलेशन झालं पाहिजे. 500 पेक्षा अशी कोणती कमी संख्या आहे जी 4 5 6 7 ने भागल्यावर प्रत्येक वेळेस बाकी 1 येते.
इथं संख्या दिल्यात आपल्याला, ती संख्या आहे 500 पेक्षा कोणती अशी संख्या आहे ती खाली दिलेल्या आहेत त्या ऑप्शन मध्येच दिल्यात. तुम्ही लगेच मनाने काय करायचं नाही, ऑप्शन मध्ये बघायचं आणि त्याच्यानुसार करायचं. तुमचा टाइम झालेला आहे स्टार्ट, अजून झालेत 15 सेकंद राहिलेत फक्त. चला सांगा फटाफट. पहिली संख्या बघा काय आहे, 401. 401 ला बघा भाग घालवत बसा. चला पटापट भाग घालवा. कशाने? 4 ने घातला. 4 10 40 म्हणजे 400 आणि वरती 1 राहतो शिल्लक. ठीक आहे, तो बरोबर आला. नंतर दुसरा काय आहे तुमचा बघा, 401 ह्याला काय केलं, 4 ने भाग घातला, शिल्लक किती राहिला? 1 राहिला. 5 ने 45 40, 1 राहिला, 1 राहतो बरोबर वरती. त्यानंतर 6 6 35, 6 6 36, 6 7 42, 6 ने भाग जातो का? नाही जात 6 ने, म्हणून काय झालं, ही संख्या नाही बरोबर. नंतर नेक्स्ट आपण काय घेतली, 420. 420 ला 4 ने घातला, 4 25 4 58 4 10 40 बरोबर. 4 10 40 झाले आणि 4 त्रिक 12 4 चौक 16, 4 5 20 150. ठीक आहे, हा पूर्णच भाग गेला, बाकी काय राहत नाही, त्यामुळे हा पण विषय संपला. त्यानंतर काय आहे, 421 घ्या. 421 ला 4 बरोबर. 4 ने काय केला, 4 1 4 4 5 20 बरोबर. आणि बाकी किती राहते? 1 राहते. चला हा झाला 421 ला 5 ने घेतला, 20 शून्य झालंय म्हणजे शून्य येणार आहे इथं त्याच्या आधीचा, म्हणून इथं पण 1 शिल्लक राहणार आहे बरोबर. 420 ला 5 ने भाग जातो, 1 राहतो खाली. 420 ला 6 ने काय केला, 6 7 42 बरोबर. 6 7 42, 1 शिल्लक राहिला, 421 आहे ते बरोबर. त्यानंतर काय आहे, 421 ला 7 ने 7 1 21 7 चौक 28 सख 42 बरोबर. 7 सख 42 आणि इथं काय शिल्लक राहतो? 1 राहतो तुमचा शिल्लक. अशा प्रकारे तुमची ही संख्या आली किती? 421. समजलं? फटाफट फटाफट ऑप्शन वरनं कॅल्क्युलेशन करत जायचं. एलसीएम 1/3 5/6 2/9 4/27 ह्याचा एलसीएम आपला झालेला आहे ऑलरेडी, डबल आले हे. एका इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा बीप दर 60 सेकंदाने येतो, दुसऱ्या उपकरणाचा 62 सेकंदाने येतो. दोन्ही 10 वाजता एकत्र बीप झाले तर पुन्हा एकत्र कधी बीप होतील हा प्रश्न आहे. तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बरोबर. हा एचसीएफ आणि एलसीएम न काढायचा आहे तुम्हाला. 22 एक्झाम्पल आहेत, 48 4-5 पानं आहेत अजून. ठीक आहे, 30 सेकंदात आपलं झालं पाहिजे तुमचं. साठ आणि 62चा काय काढायचंय तुम्हाला? एलसीएम काढायचंय बाळांनो. ठीक आहे, झाले 30 सेकंद. हे काय झालंय, पहिल्यांदा 60 सेकंद आहे आणि नंतर काय आहे, 62 सेकंद आहे. 60 आणि 62 याचा एलसीएम काढायचा आहे. ठीक आहे, फोड काय येते, 10 × 60 म्हणजे 10 × 6 करा बरोबर. ह्याला फोड कसे होणार, 2 × 5. ठीक आहे, गुणिले 3 × 2, मग हे 2 2 काय झाला, 2चा स्क्वेअर गुणिले 5 गुणिले 3, हे तुमचा 60चा फोड झाली. नंतर 62 5 × 3 5 त्रिक 15 15 100 62 31 दुनी 62चं काय करायचंय, एलसीएम किती येणार आहे तुमचा ह्याचा, दोन 31 × 2 येणार बरोबर. ह्यातलं कॉमन काय घेतलं, 31 बरोबर. 2 कॉमन घ्यायचा, एलसीएम याचा काय येणार आहे
2चा स्क्वेअर 2 घेतला गुणिले 31 गुणिले हा 5 आणि हा 3 5 गुणिले 3 एकदा घेतला 5 त्रिक 15 15 चोक 60 60 गुणिले 31 सायत्रिक 18 म्हणजे 1800 काय येणार आहे ते सेकंद तुमचे 1860 सेकंद आले बरोबर. याचा गुणाकार किती झाला 1860 हे झाले सेकंद भागिले काय करायचं 1860 ला काय करायचं 60 ने भागायचं सेकंदाचं मिनिटामध्ये कन्व्हर्जन करायचं 6 2 12 6 3 18 6 1 6 बरोबर 31 मिनिट झाले हे काय झाले तुमचे 31 मिनिट म्हणून काय झालं तुम्हाला की स्टार्ट कितीला झालं तुमचं पहिला बीप 10 वाजता झालता बरोबर ते दोन्ही बीप 10 वाजता एकत्र बीप झाले तर प्लस 31 मिनिट करायचं ते किती होणार 10 वाजून 31 AM ला पुन्हा एकत्र बीप होणार आहेत हे HCF न सॉरी LCM HCF चा वापर करून काढायची उदाहरणं आहेत समजलं तुम्हाला कसे काढलेत दोघांचं काय केलं LCM काढलाय आपण म्हणजे एकत्र ते पुढे पाड्यामध्ये कधी येणार आहेत पुन्हा एकत्र LCM लक्षात आलं तुम्हाला त्या दोघांच्या पाड्यामध्ये पुन्हा एकत्र कधी येणार आहेत हे आपल्याला समजलं इथं नेक्स्ट बघा तीन मुली आहे गोल ट्रॅकवर त्याच ठिकाणाहून धावायला सुरुवात करतात आणि 24-36-48 सेकंदात एक फेरी पूर्ण करतात त्या पुन्हा एका ठिकाणी किती वेळाने भेटणार आहेत आपल्याला सांगितले याचं पुन्हा एकदा तुम्हाला लक्षात आलं की एकदा स्टार्ट केले पुन्हा कधी भेटणार आहेत हे तुम्ही मला 30 सेकंदात सांगायचे 10 सेकंद राहिले 9 झालं चला आता हे काय करायचंय 24-36-48 24-36-48 बरोबर ह्यातली सगळ्यात मोठी संख्या 48 धरली 24च्या पाड्यामध्ये आहे ह्याला उडवून टाका LCM काढायचं आपल्याला म्हणून आता 36 आणि 48 चा आपल्याला LCM काढायचा आहे ह्याला 1 नी बरोबर याला ह्याचा फोड करूया आपण 36 9 चोक 36 2 चा स्क्वेअर गुणिले 3 चा स्क्वेअर बेदुनी 4 आणि 3 दुनी 3 त्रिक 9 9 चोक 36 झाले बरोबर 12 चोक 48 किंवा 12 चोक 48 3 गुणिले 4 3 गुणिले 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर बरोबर 4 त्रिक 12 12 चोक 48 ठीक आहे म्हणजे किती झाला हा 3 गुणिले 2 चा घातांक 4 बरोबर आता आपल्याला काय काढायचं आहे LCM काढायचा आहे ह्याचा LCM काय घेतला आपण 2 आणि 3 ह्यात कॉमन काय आहे LCM मध्ये कॉमन आहे 2 आणि 3 आहे बरोबर तर हायेस्ट कुठला आहे ह्याचा 4 आहे याचा 4 घेतला आपण 3 चा घातांक हायेस्ट काय आहे 2 आहे LCM किती आला बेदुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 गुणिले 3 त्रिक 9 बरोबर म्हणजे किती झाले तुम्हाला इथं सेकंद हे सेकंदामध्ये येणार आहे बरोबर हे 9 सक 54 4 हातच्याले 5 9 1 9 आणि 5 14 144 सेकंद म्हणजे किती झाले तुमचे 144 सेकंद वजा 120 सेकंद बरोबर म्हणजे 2 मिनिट झाले काय आहे 2 मिनिट मग किती झाले हे 120 गेले किती राहतात वरती 20 आणि 20 40 24 सेकंद राहतात म्हणून किती झाले तुमचे 2 मिनिट 24 सेकंद आहे का कुठं 2 मिनिट 24 सेकंदाचं ऑप्शन आहे आपलं सेकंड आलं नेक्स्ट एकदम एकदम मस्त आहे ठीक आहे आता बघा एक लंबकाचे म्हणजे जो लंबक असतो पेंडुलम त्याचं 3 सेकंदात 5 ठोके पडतात दुसऱ्या लंबकाचे 4 सेकंदात 7 ठोके पडतायत बरोबर तर दोन्ही एकाच वेळी सुरू झाल्यावर एका मिनिटात किती स्पष्ट ठोके ऐकू येतील 3 सेकंदाला 5 ठोके आहे त्याचे बरोबर 5 वेळा हे होते आणि दुसऱ्याचे 4 सेकंदात 7 होतात तर तुम्ही ह्याचं उत्तर द्यायचे दोन्ही एकाच वेळी सुरू झाल्यास एका मिनिटात किती ऐकू येतील 30 सेकंदात उत्तर द्यायचंय मला ह्याचं तुम्ही
झालं 40 सेकंद झाले, तुम्हाला 30 सांगितलं होतं. ठीक आहे, बघा आता पहिला पेंडुलम आहे दुसरा 3 सेकंदात 5 आहे, बरोबर. म्हणजे 1 मिनिटात किती असतात 60 सेकंद, बरोबर. मग काय 3 सेकंद, मग भागिले काय केलं आपण 3 केलं, बरोबर. 3 दुनी 20 म्हणजे 20 गुणिले 5 करायचं. 20 हे 100, ह्याचे काय झाले पेंडुलमचे ठोके झाले, ह्याला 100. इथं काय येणार आहेत 4 सेकंदात 70, बरोबर. म्हणजे काय झालं इथं तुमचा 1 मिनिट बरोबर किती आहे 60 सेकंद, म्हणून खाली भागिले 4 केला आपण, 4 सेकंदाचा एक सेट पाडला आपण, बरोबर. 15 चोक 60, 15 झालं. 15 सेकंदाला एक ठोका म्हणजे 15 आलं, हे पर सेकंदाला पर सेटला 4 होते, तर 15 आहे गुणिले 7 किती झालं 5 7 1 7 आणि 5 7 आणि 3 10 105, बरोबर. हे जे 100 आणि ह्याचे 105 आहे का, 205 आन्सर दिले का इथं, तर एक कमी करायला लागणार आहे, ह्यातला 204 येणार आहे आपलं उत्तर. ठीक आहे. ठीक आहे, आपल्याला ह्यात काय सांगितले अजून एक, हे टोटल काय झाले आपले, टोटल झाले 205. ठीक आहे, दोघांची बेरीज. आता आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलंय की दोन्ही जर एकाच वेळेस सुरू झाले तर स्पष्ट किती ऐकू येतील, स्पष्ट म्हणजे प्रत्येकाचा वेगवेगळा ऐकू येईल. ठीक आहे, आता काय झाले 3 आणि 4, बरोबर. आता काय करायचं 3 सेकंद आणि हा आहे 4 सेकंद, ह्यांचं काय काढायचंय आपण एलसीएम काढायचंय. यांचा एलसीएम एचसीएफ काय निघणार आहे 1 निघल, एलसीएम काय निघणार आहे ह्याचा 3 चोक 12, बरोबर. यामध्ये 12 असणार आहे, म्हणजे दर 12 सेकंदाला काय होणार आहे, हे दोन्ही एकाच वेळी वाजणार. म्हणून काय करायचं, तर 12 सेकंदाला एकाच वेळी वाजणार, त्यांचं स्पष्टपणे ऐकू येईल का, दोघं कोण सेपरेट सेपरेट नाही. म्हणून 12/60/12 एका मिनिटात किती टाइम आहे 1 मिनिट, म्हणजे काय आहे 60 सेकंद. म्हणून 60 भागिले 12 करायचं, हे जे 12 सेकंदाला कॉमन ठोके पडतात ते 12 पंचे 60, म्हणजे 5 ठोके काय होणार आहेत कॉमन असणार आहेत, बरोबर. म्हणजे त्या कॉमन 5 वेळा ते कॉमन वाजणार आहेत, म्हणून टोटल 200, म्हणून 205 टोटल मायनस कॉमन, 205 मायनस 5 किती आला उत्तर तुमचं 200, आन्सर आला आपलं 200. बघा इथं काय आहे का 200, ऑप्शन नंबर बी. समजलं. अशा प्रकारे अजून आहेत एक्झाम्पल 25. हे गणित बघून घ्या, मी तुम्हाला पुढे हे करून देतो, तुम्ही निवांत सोडवू शकता. ती एक्झाम्पल्स खूप छान आहेत. 2 पूर्ण संख्यांचा गुणाकार 1500 आहे, त्यांचा एचसीएफ 10 आहे, एलसीएम काढायचा आहे. गुणाकार तुम्हाला माहिती आहे काय आहे, एलसीएम गुणिले एचसीएफ इज इक्वल टू 2 संख्यांचा गुणाकार. ठीक आहे, म्हणजे काय आहे या 2 संख्यांचा गुणाकार इथे येणार 1500, इथं काय आहे एचसीएफ 10, इथं काय आहे एलसीएम. 1500 तिकडे टाकायचं, 10 खाली टाकायचं, तिथं 150 येणार, दुसरी संख्या आली 150, बरोबर. नेक्स्ट 3 सिग्नल ट्रॅफिक सिग्नल लाईट 45 सेकंद 75 सेकंदाने 90 सेकंदाने बदलतात. सर्व 7:20 सकाळी 7:20 15 सेकंदांनी एकत्र बदलले असतील तर ते पुन्हा एकत्र कधी बदलणार
एलसीएम काढायचा. असं जर असेल पुढे काय होणार आहे भविष्यात तर त्यावेळेस काय करायचं, एलसीएम काढायचा. कशाचा? 45, 75 आणि 90. आता हे 45 90 कट होते, फक्त ह्या दोघांचं राहिलं काढायचं. बरोबर, ह्याला एकने जाणार सॉरी, ह्याचा काय करायचं आपल्याला गुणाकार पुढे लिहायचं. ह्याचं एलसीएम काढतोय आपण. ठीक आहे, मग काय येणार आहे ह्याचं? 25 त्रिक 75, 5 चा वर्ग गुणिले 3 बरोबर 45. 5 9 45 म्हणजे 3 चा वर्ग गुणिले 5 गुणिले 2 बरोबर. 3 त्रिक 9 9 5 45 45 जुनी 90 झालं बरोबर. काय येणार पुढे? घेतलं कॉमन काय आहे? 3 5 5 आहे, 3 आहे आणि 2 आहे. 5 चा सगळ्यात मोठा घातांक कुठं आहे? 2 आहे. 3 चा सगळ्यात मोठा घातांक 2 आहे. 2 चा 1 आहे. 5 5 25 25 दोन्ही 50 बरोबर. 50 9 किती झाले? 5 9 45 450 झाले. याचा आन्सर आलं तुमचं 450 सेकंद झालं हे. ठीक आहे, 450 सेकंद म्हणून 450 भागिले काय करायचं 60. मग 6 35 6 6 36 6 7 42 6 8 48 बरोबर. 480 8 मिनिट बरोबर. 7 मिनिट 7 मिनिट येईल, 480 नाही होणार. 6 7 42 420 सेकंद म्हणजे 7 मिनिट बरोबर. मग किती राहतात? 7 मिनिट आणि 30 सेकंद राहतात. मग आपल्याला टाइम काय दिलाय? हा झाला 7 मिनिट 30 सेकंद. 7 20 15 7 20 15 15 सेकंद झालाय. इथं येणार 30 सेकंद. इथं किती येणार? 7. टाइम काय झाला तुमचा? 15 आणि 30 45 झाला. इथं 20 आणि 7 27 आणि झाला 7 वाजून 27 मिनिटं 45 सेकंद. आहे का कुठं ऑप्शन मध्ये? 7 27 45 इथं ऑप्शन तुमचा आहे, ऑप्शन नंबर बी. सोपं आहे, काय नाही. तुम्ही एलसीएम काढायचा. असं जर भविष्यातल्या काय घटना घडणार येत असेल त्यावेळेस एलसीएम काढायचा. 3 चाकी अनुक्रमे प्रति मिनिट 40 24 आणि 16 फेऱ्या घेतात बरोबर. तर प्रत्येक चाकावर लाल टिपका आहे जो वेळ शून्यावर जमिनीवर स्पर्श करतो. पुन्हा टिपके एकाच वेळी जमिनीवर किती वेळा स्पर्श करतील? एलसीएम काढायचा आहे. 40 24 आणि 16 याचा काय काढायचा आहे? एलसीएम आहे, तुम्ही काढायचा आहे. संपला विषय, काहीच नाही ह्याच्यात बरोबर. 16 काय आहे याचा एलसीएम? 40 20 दुनी 40 किंवा 10 चोक 40 2 चा स्क्वेअर गुणिले 4 5 गुणिले 8 45 करायला 2 चा क्यूब गुणिले 5. ठीक आहे, 24 साइन चोक 24 किंवा 2 चा घातांक 3. ठीक आहे, 2 चा घातांक 3 6 गुणिले 2 गुणिले 2 12 दोन्ही 24 म्हणजे 2 चा घातांक 2 करा आणि इथं 6 3 दोन्ही 6 म्हणजे 2 चा घातांक 3 गुणिले 3 केलं तरी चालते. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला एचसीएफ काढून आन्सर येणार आहे. नंतर काय बघा इथं. ठीक आहे, आपलं झालंय, भरपूर वेळ झालाय. तात्या पण आलेत, दोन तात्या थँक्यू म्हणले. आणि आता आपण काय करूया, भरपूर टाइम झालाय, आपण पुन्हा भेटूया आता डायरेक्ट सोमवारी पुढच्या क्लासमध्ये नवीन टॉपिक सहित. चला मित्रांनो, हॅव अ गुड डे, बाय.